नमस्कार मित्रांनो, आज आपण अली अद्रकीच्या बाजारभावाबद्दल चर्चा करणार आहोत आणि आज दिनांक 18 मार्च 2026. मित्रांनो, गेल्या मागच्या आठवड्यामध्ये जे अली अद्रकीचे बाजार होते हे आपल्याला स्थिर झालेले त्या ठिकाणी दिसले होते. म्हणजे 38 रुपयापासून 38, 39, 40 तर 40, 41, 42, 43 रुपये लोक त्या ठिकाणी सौदे झालेले आहेत मागच्या आठवड्यामध्ये. आणि आता सुद्धा त्या ठिकाणी 40 रुपयापासून 41, 42, 43 रुपये लोक असे सौदे हे होताना दिसू लागले आहेत. तर मित्रांनो, आता काही शेतकरी बांधवांना हे 38 रुपयांना सुद्धा अद्रक मागू लागले आहेत, तर काही शेतकरी बांधवांना 39 रुपयांना सुद्धा अद्रक मागू लागले आहेत. कारण की ज्या त्या भागामध्ये वेगवेगळ्या आपल्याला 100-200 रुपयाचा फरक त्या ठिकाणी दिसून येऊ शकतो. परंतु जे सरासरीचे भाव आहेत तर हे 41, 42, 43 रुपयाचे भाव हे मार्केटमध्ये चालू आहेत. आता सध्या उन्हाळा लागला आहे. काही शेतकरी बांधवांचे प्लॉट हे त्या ठिकाणी पानावे शेतकरी बांधव काढू लागले आहेत. तर काही शेतकरी बांधवांचे प्लॉट हे चांगले आहेत, बेण्याखाली ते सुद्धा त्या ठिकाणी काढू लागले आहेत. म्हणजे बेण्याचा जर का रेटचा आपण विचार केला तर बेण्याला सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे 50 रुपयापासून तर 51, 52, 53, 54, 55 रुपये अशी रेट बेण्याचे त्या ठिकाणी दिसू लागले आहेत. आणि शेतकरी बांधव त्या ठिकाणी बेणं 54 रुपयांना सुद्धा बेणं त्या ठिकाणी खरेदी करू लागले आहेत. म्हणजे बियाणं खरेदी करताना आपल्याला शेतकऱ्यांना सुद्धा फोन केला आणि ज्या शेतकऱ्यांनी बियाणं खरेदी केलं त्यांनीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी फोन केला आहे. आता जे बियाण्याचे रेट तर समजा 5,000 रुपयापासून 5,500 रुपये चालू आहेत. परंतु जे आता मार्केटचं जे अली अद्रकीचे बाजार आहेत तर हे नेमके पुढे या महिन्यात कसे राहू शकता. तर मित्रांनो, जर का विचार केला तर सोयाबीन असेल, कापूस असेल, मक्का असेल, डॉलर हरभरा असेल, तर हे जे मालाचे रेट आहेत तर हे सर्वसामान्य त्या ठिकाणी आहेत. म्हणजे मागच्या वर्षीच्या मुकाबल्यामध्ये ह्या वर्षीला भरपूर कमी रेट झालेले आहेत. सोयाबीन, कापूस, मक्का, डॉलर हरभरा तर पूर्णच मालाचे रेट त्या ठिकाणी थोडेसे कमी झालेले आहेत. आणि अली अद्रकीच्या बाजारामध्ये सुद्धा त्या ठिकाणी तसाच एक दबाव त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तर मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी स्थिर भाव होते आणि ह्या आठवड्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी स्थिर भाव हे आपल्याला दिसू लागले आहेत. म्हणजे 40 रुपयापासून तर 43 रुपये लोक हे असे भाव चालू आहेत. तर मित्रांनो, आता नेमकं तुमच्या भागामध्ये नेमके कोणते सौदे येऊ लागले आहेत, काय सौदे येऊ लागले आहेत आणि बियाण्याचे काय सौदे येऊ लागले आहेत, तर हे सुद्धा तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण की वेगवेगळ्या भागामध्ये 100-200, 300 रुपयांना आपल्याला फरक त्या ठिकाणी दिसू शकतो. परंतु सरासरी जे भाव आहेत तर ह्या पद्धतीने भाव सध्या चालू आहेत. तर मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि ही माहिती आपल्या अली अद्रक उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करा. तर मित्रांनो, धन्यवाद.